नाशिक विभागामध्ये 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात कशा प्रकारचा हवामान अंदाज, कशा प्रकारचा पाऊस राहील याचा मी संपूर्ण आढावा तुम्हाला IMD आणि इतर वेबसाईटच्या आधारे देण्याचा प्रयत्न करतो। 15 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात ढगाळ हलका पाऊस, धुळे जिल्ह्यात ढगाळ अत्यल्प पाऊस, नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ सकाळी अल्प पाऊस, जळगाव जिल्ह्यात सतत पाऊस दिवसभर, अहिल्यानगर या ठिकाणी ढगाळ मध्यम पाऊस। नंतर 16 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात ढगाळ सकाळी पाऊस, धुळे जिल्ह्यात कमी ढग थोडी ऊब, नंदुरबार जिल्ह्यात सकाळी अल्प पाऊस, नंतर जळगाव जिल्ह्यात ढगाळ विजासह पावसाची दिवसात शक्यता, अहिल्यानगर या ठिकाणी मध्यम ढगाळ हलका पाऊस। 17 जुलै रोजी मध्यम पाऊस, गरम वातावरण नाशिक जिल्ह्यात। नंतर धुळे जिल्ह्यात ऊन सावली ढगाळ वातावरण, नंदुरबार जिल्ह्यात सकाळी अल्प पाऊस, जळगाव जिल्ह्यात ढगाळ पावसाचा थोडकाच प्रभाव। नंतर 18 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात सतत पाऊस आणि ढगाळ वातावरण, धुळे जिल्ह्यात आंशिक ढगाळ उबदार वातावरण, नंतर नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ थोडा पाऊस, जळगाव जिल्ह्यात ढगाळ ऊन सावली, अहिल्यानगर जिल्ह्यात ढगाळ पावसाची शक्यता। नंतर 19 जुलै रोजी सकाळी थोडा पाऊस नंतर ऊन दिवसभर नाशिक जिल्ह्यात। नंतर धुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण, नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ आणि सकाळीच पाऊस पाहायला मिळेल, जळगाव जिल्ह्यात ढगाळ थोडा पाऊस आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम ढगाळ ऊन सावली दिवसभर। नंतर आपण 20 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात दुपारच्या वेळेस पावसाची शक्यता, धुळे जिल्ह्यात मात्र या दिवशी संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण, नंदुरबार जिल्ह्यात आंशिक ढगाळ आणि हलका पाऊस पाहायला मिळेल। नंतर 21 जुलै 2025 रोजी नाशिक जिल्ह्यात दिवसभर सतत पाऊस आणि थंड वातावरण पाहायला मिळेल, धुळे जिल्ह्यात ढगाळ अत्यल्प पाऊस, नंदुरबार जिल्ह्यात सकाळी थोडा पाऊस, जळगाव जिल्ह्यात ढगाळ आणि विजेची शक्यता, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस आणि ढगाळ वातावरण। अशा प्रकारे 15 ते 21 जुलै दरम्यान नाशिक विभागातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे। लक्षणीय निरीक्षणे: नाशिक 7ही दिवस ढगाळ वातावरण, अनेक वेळा मध्यम ते हलका पाऊस, धुळे आठवड्याच्या सुरुवातीला अत्यल्प पाऊस, त्यानंतर प्रामुख्याने ढगाळ आणि उबदार, नंदुरबार या ठिकाणी ढगाळ हवामान, सातत्याने 3-4 दिवस अल्प पाऊस, जळगाव जिल्ह्यात मंगळवार ते बुधवारी पावसाची शक्यता, उर्वरित दिवसात ऊन सावली, अहिल्यानगर या ठिकाणी सुरुवातीला मध्यम पाऊस, उर्वरित आठवड्यात ढगाळ आणि हलका पावसाची शक्यता। हा संपूर्ण हवामान अंदाजाचा निष्कर्ष झाला। अशा प्रकारे हवामान अंदाज आपण सर्व शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो। या चॅनलवर अधिकृत वेबसाईटच्या आधारे IMD आणि इतर हवामान विभागाच्या अंदाजानुसार व्यवस्थित माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। शेतकरी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।